ग्रीन आणि हायड्रोजन एनर्जी क्षेत्रात महाराष्ट्र सरकारनं तब्बल 2,76,000 कोटींच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यातून राज्यात 63,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले। एनटीपीसी ग्रीन एनर्जी 80,000 कोटी, अवाडा ग्रीन हायड्रोजन 50,000 कोटी, रिन्यू ई फ्युएल्स 66,000 कोटी, आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स 25,000 कोटी, LNT ग्रीन टेक 10,000 कोटी, JSW ग्रीन हायड्रोजन 15,000 कोटी आणि वेल्सपन गोदावरी GS2 29,000 कोटी असे जवळपास 2,76,700 कोटी रुपयाचे हे करार आहेत, ज्यातनं 63,000 लोकांना रोजगार मिळणार आहे। आणि महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजनमध्ये सगळ्यात अग्रणी राज्य म्हणून या करारांमुळे होणार आहे।